काल मी नवीनच ब्लाऊज शिवला होता. खरं तर नवीन साडीवरचा हा ब्लाऊज कट करून 8 दिवस झाले होते, पण शिवायला काय वेळच नव्हता. खरं तर शिवल्यानंतर फुग्याची बाही शिवली होती आणि ब्लाऊज खूप छान बसला पण होता आणि छान बाही पण दिसत होती. मग काय भावाचा उपवास होता आणि उद्या नागपंचमी म्हटलं का आदल्या दिवशी म्हटलं चला थोडीशी मेहंदी काढायला घेतली होती. छानपैकी मेहंदी वगैरे काढून घेतली आणि नंतर काय दुसऱ्या दिवशी सकाळी नागपंचमीचा सोमवारी होता, नागपंचमी होती त्याच्यासाठी सोमवारचा उपवास पण होता आणि कालच खिचडी खाल्ली होती त्यामुळे खिचडी खावाशी अशी वाटत नव्हती. म्हणून काय म्हटलं साबुदाण्याची थोडीशी खीर करावी. खीर करण्यासाठी घेतली होती आणि नंतर काय खीर शिजते तोपर्यंत हे पवतं बनवायला घेतलं होतं. आमच्याकडे ह्याला पवतं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. खरं तर पवतं म्हणजे धागा कट करून घ्यायचा आणि त्यात थोडीशी हळद टाकून तो पिवळ्या कलरचा करून आपल्या गळ्यामध्ये बांधून घ्यायचा. आणि नंतर काय म्हणलं चला आज सोमवार पण आहे आणि शाळेत पण जायचं होतं. मुलं सोडायला जात असताना जाता जाता म्हणलं मंदिरातही जायचं होतं. मग त्याच्यासाठी पवतं वगैरे बनवून घेतलं आणि गळ्यामध्ये घालून घेतलं आणि मुलाची मस्तपैकी तयारी करून घेतली आणि नंतर निघाली होती शाळेमध्ये. शाळेमध्ये जाताना मंदिरात जायचं होतं म्हणून थोडंसं सामान वगैरे खरेदी करून सकाळीच आणलं होतं. ते सगळं पिशवीमध्ये भरून गेलं आणि मंदिरामध्ये गेले होते. मंदिरामध्ये गेल्यानंतर खूप सारी गर्दी होती त्यामुळे